आनंद दिघे यांची जयंती असल्याने ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रम इथे आणि शक्तीस्थळ इथे अभिवादन करतील। त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आणि प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित असतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील। विरोधी पक्षनेते अजित पवार आज परभणी दौऱ्यावर आहेत। शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी त्यांचा हा दौरा असेल। दुपारी छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात त्यांची सभा देखील होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे बारामती तालुक्यातील गावांना आज भेट देणार आहेत। यावेळी त्या मतदारसंघात जाऊन मतदारांशी संवाद साधणार आहेत। काही लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत, तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिलाय। भविष्यात भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचं देखील सामंत म्हटले। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहणार असून यात त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत। दिल्लीतल्या तालकटोरा इंडोर स्टेडियमवर हा कार्यक्रम होईल। राज्यातील शाळांमध्ये सुद्धा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे। येत्या 1 फेब्रुवारीला माथाडी कामगारांनी 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा दिलेला आहे। माथाडी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी हा आरोप केलाय। औरंगाबादमध्ये महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सीएनजी पंप चालकांनी बेमुदत संप पुकारलेला आहे। टोरंट कंपनीनं नफ्याचा हिस्सा न दिल्याचा आरोप करत हे पंप चालक संपावर गेलेत। ग्रामीण भागातील एकूण 42 सीएनजी पंप बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत। फायर ऑडिट न झालेल्या नाशिक शहरातील इमारती सील केल्या जाणार आहेत। यासाठी महानगरपालिकेनं 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे। तोपर्यंत ऑडिट न झाल्यास इमारती सील करण्याचा इशारा देण्यात आलाय। पतंगाच्या मांज्यानं मुलाचा गळा कापल्यानं मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर इथे घडलेली आहे। 14 वर्षीय कुदरत तोंद्रे हा दुचाकीवरून घरी जात असताना त्याच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला आणि यातच त्याचा गळा कापला गेला। शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। पीक कर्ज घेण्यासाठीच्या जाचक अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकांना सिबिल स्कोअरची अट लावता येणार नाही। देशात गव्हाच्या किमतीबरोबर पिठाच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ होत असल्याचं दिसतंय। पिठाच्या किमतींमध्ये 18% वाढ झाली आहे, तर गव्हाच्या किमतींमध्ये 14% वाढ झालेली आहे। मराठवाड्यात आजपासून 2 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। ही लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। वाशिम शहरासह जिल्ह्यातील उमरा, रिसोड, मालेगाव परिसरामध्ये दाट धुकं पसरलेलं आहे। त्यामुळे दृश्यमानता प्रचंड कमी झाली आहे। वाहन चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलासह 6 जिल्ह्यांमध्ये तुफान बर्फवृष्टी होते। या बर्फवृष्टीमुळे अनेक भागात बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हवामान विभागानं पर्यटकांना डोंगराळ भागात न जाण्याचा सल्ला दिलाय। तसंच बर्फाच्छादित रस्त्यांवरून गाड्या सावधानपूर्वक चालवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या।